नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करू. गाईंचा चाललाय आपल्या आराम. कशा बसले ते बघा, ऐका. सगळ्या बसल्या त्या एकदम निवांत. आणि आजचा विषय सांगायचा म्हणजे ना, तर खरंच खूप अवघड परिस्थिती झाली बरं का. काय झालं की आता नवीन जे दादा इथं ना, ते दादा आता दुधाच्या व्यवसायात उतरायला लागले. तर म्हणजेच कशामुळे उतरायला लागले, तर दुधाला रेट वाढल्यात म्हणून 40, 41, 42 रुपये रेट भेटतोय. ह्याच्यामुळं तरुण पिढी ना दुधाच्या व्यवसायाकडं वळली. दुधाच्या व्यवसायाकडं तरुण पिढीचा खरंच थोडासा कल दिसून यायला लागले बरं का. आणि काय झाले, मोठं मोठं शेडचं नियोजन करायला लागले ती, मोठी आखणी करायला लागले ती. आणि गायींचा व्यवसाय तर असं करून नाही बरं का चालत. तर म्हणलं थोडासा संदेश व्हिडिओच्या माध्यमातून आपण पण देऊया. कारण का की असं करून खरंच चालत नाही. मी भरपूर अनुभव घेतलेत बरं का गायींच्या व्यवसायात, आणि अनुभवातून खूप शिकली आणि अनुभवातून खूप शिकून आज इथपर्यंत आली. पण ही माझा प्रवास खूप खडतर आहे. बघायला गेलं ना तर खूप खडतर प्रवास आहे. एवढा प्रवास ही सोपा नाही. आणि असं कुठंतरी बँक लोन काढ किंवा असं कुठलं तरी गट उचल, जास्त करून गटच उचलते ती बरं का. गटाचं लोन काढा किंवा असं काहीही करा आणि गायींचा व्यवसाय चालू करा. असं मुलांचा भर म्हणजे त्याच्यावरती दिसून यायला लागले. तर खरंच ही खूप चुकीचं आहे बरं का मार्ग. कारण का शून्यातून करावं लागतंय. गायींचा व्यवसाय वाटतो तेवढा सोप्पा नाही. खरंच खूप अवघड परिस्थिती आहे. आणि आता बघा, तुम्ही सांगायला गेलं तर दुधाचा दर 2 रुपयांनी वाढला. आणि मला तर पेमेंट आलं आहे बरं का, पण माझ्या पेमेंटमध्ये मला रेट वाढवून मिळालेला अजून तरी नाही. आणि त्यांनी मेसेज टाकला नाही ग्रुपवरती किंवा असं सांगितलं नाही रेट वाढले. तर फक्त मोबाईलवरती रेट वाढले. तर एक रील शेअर केली की ती रील शेअर होत जाती आणि व्हायरल होत जाते, आणि मग सगळीकडे अफवा पसरती की रेट वाढले. तर पण ही चुकीची गोष्ट आहे बरं का. रेट अजिबात वाढलेलं नाही तर दुधाला. आणि काय होतं मग, तरुण पोरं ना अशी कुठं तर लोन घेऊन काय तर करून असं व्यवसाय चालू करते ती. आणि मग त्यात लॉस गेलं ना, त्यातनं परत बाहेर पडणं खरंच एवढं अवघड असतं ना, खरंच खूप अवघड असतं. एकदा जर आपल्या अंगात ती घुसलं तर आपल्याला ती फेडल्याशिवाय पर्याय नसतो. आणि गायींच्या व्यवसायात तसं तर एकदम 100% चुकीचं काम आहे की लोन काढायचं, व्यवसाय चालू करायचा. आणि गाय आपल्याला कशी लागती कशी नाही, एखादी गाय ना खराब लागती. आणि पहिल्यांदा सुरुवात असते. पहिल्यांदा सुरुवात करताना जर गाय खराब लागली तर खरंच अवघड गोष्ट आहे बरं का. तर शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला भाव नाहीत. आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नसून वरनं आता बघा, साखरेचं रेट तुम्ही गगनाला भिडल्यात. आणि ऊसाचा रेट काय काय भावाने ऊस गेला ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण का आपण सगळे शेतकरीच आहोत. आणि तसंच झालंय बरं का. काय होतं, अफवा पसरती आणि त्याच्याच बळी पडतो आपण. आणि ह्यात मग कुठंतरी लॉस होतो. तर तसं काय करू नका माझ्या दादांनो. आणि माझं ना व्हिडिओ जास्त करून ताई लोक बघत नाही, ती जास्त दादाच बघते. तर म्हणून मी ही व्हिडिओ काढाय म्हणजे प्रयत्न केला आहे मी काढायचा. आणि मला जेवढं समजते ना तेवढं सांगण्याचा पण मी प्रयत्न केला. तर मी गाय घेताना ना, मी आणखीन एक व्हिडिओ असं सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की मी सुद्धा सुरुवात करताना अक्षरशः माझं जेवढं पेमेंट यायचं ना तेवढं मेडिकलला जायचं. सहजासहजी ह्यातनं वर येणं सोपं नाही बरं का. तर 10-10 हजार माझी महिन्याची बाकी मेडिकलची एका वेळेस झाली, ज्यावेळेस मी नवीन व्यवसाय चालू केला तर त्यावेळेस. आणि नंतरनं काय झालं, परत एक गाय दुधाला 1 नंबर लागली होती, दूध चांगलं देत होती. आणि तिचा अचानकच ना मुक्त गोटा केला पहिल्यांदा. आणि मुक्त गोटा केल्यानंतर ती हिटवर आली होती. आणि हिटवर आल्यानंतर ना तिचा पाय मोडला. आणि पाय मोडून आज त्यावेळेस 50 हजाराची गाय होती ती. पण त्याला जवळजवळ आता झाली ती 6 ते 7 वर्ष.
8 वर्ष झाली असतील ही कंप्लीट. त्यावेळेस 50,000 म्हणजे आत्ताचं 1,00,000-1,50,000 रुपये पेमेंट आहे. तर ती पण तिथं मी पण लॉसमध्ये गेलती आणि पण एवढंच की खचली नाही आणि खचायचं नाही आणि शून्यातून सुरुवात करायची. तर ती गाय ना अक्षरशः पाय मोडल्यानंतर 50,000ची गाय अधिक 10,000 ते 15,000 रुपये डॉक्टर खर्च आणि विली होती आणि विवून 1 महिना ते 2 महिने झालं कंप्लीट आणि तोपर्यंत तिचं अक्षरशः ना ती गाय कसायाला दिली. मला सांगताना आत्तासुद्धा भरून येतं की दारात आता तिचं आपल्याला डॉक्टरने सांगितलं हिचा पर्याय संपला, हिचा आता काहीही उपयोग होणार नाही. 3 डॉक्टर आणले होते आणि 3 डॉक्टरनी पण तसं सांगितल्यानंतर पर्याय नाही म्हणून अक्षरशः आज पण ती सांगताना गोष्ट मला भरून येते. आणि ती गाय फक्त खाली 5,000ला आणि कसायाला दिली, कारण का दारात आपल्याला तिची तडपड बघू वाटत नाही म्हणून. आणि खरंच खूप खडतर प्रवास आहे आणि खडतर प्रवासातनं बाहेर आली आणि आज सक्सेस झाली. पण सक्सेस तुम्हाला व्हिडिओ बघितला की ह्या ताईंनी 10 गाई केले त्या, हां एवढं पेमेंट येतंय सांगते त्या आणि ह्यांचं काय असं आपण पण करूया, पण नाही, चुकीचं आहे. आणि ती खरंच करणं ना सोपं नाही बघा एवढं. तर खूप अवघड परिस्थिती आहे. तर आता सध्या तर ना गायींचं रेट जरा थोडीशी जरी क्वालिटी असली ना गायला तर तिचा रेट सांगू का तुम्हाला 2 लाखावर गेला आहे. आणि 2 लाखाची जर माझ्या दादांना तुम्ही गाय आणली आणि त्या गायचा जर तुम्ही नवीन व्यवसाय जर चालू करत असाल तर तुम्ही कधीच सक्सेस होणार नाही. तुम्ही रेट जोपर्यंत गायींचं कमी होत नाही तर तोपर्यंत शांत राहावा. वाटलंच तर 2 शेळ्या घ्या पण गाय घेऊ नका. आता मी तर असंच सांगेन, कारण का मी ह्याच्या अगोदर प्रत्येक व्हिडिओमध्ये गाई घ्या सुरुवात करा, पण आता तुम्ही जोपर्यंत रेट कमी येत नाही तर गायींचं तोपर्यंत गाई घेऊ नका. मागच्या 2 वर्षात 3 वर्षाच्या 2 वर्ष असंच झालं तर गायींचं रेट गगनाला भिडलं होतं. बरी शेतकरी दादा असंच गायींकडे वळली होती, त्यांनी गायींचा व्यवसाय चालू केला आणि नंतर परत गायींचं दुधाचं रेट उतरलं की काही नाही बघा. हे रेट वाढलेलं ना थोडे दिवस असते तर 1, 2, 3 महिन्याचा काळ असतो, 4 महिन्याचा, त्याच्या पुढं रेट कमी येते. तर कमी आलं की 2 लाखाची गाय घेतलेल्या आपल्याला परत ती परवडत नाही आणि कुठं तर आपला लॉस होतो आणि मग ती आपण व्यवसाय मोडण्याचा प्रयत्न करतो आणि आपण कर्जबाजारी होतो आणि मग त्यातनं आपल्याला बाहेर पडणं परत शक्य नसतं बघा. म्हणून मी म्हणलं आज व्हिडिओ काढावा आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपला संदेश खरंच पोहोचवावा आपल्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत. तर सध्या तर तुम्ही काय विचार करू नका बरं का की आपण 2 लाखाची गाय घेऊ, दुधाचा व्यवसाय चालू करू. आणि आता कसं झाले खाद्याचं पण रेट वाढल्यात भरपूर आणि मग ना सांगायला गेलं तर तुम्हाला 2,500 रुपयाला प्लॉट, 2,500 रुपयाला 1 गुंठा, कारण का आम्ही काल 2 प्लॉट फिरून आलो. आणि कडवळ पण तसंच आहे, ऊसाचं पण रेट भरपूर वाढले तर म्हणजे असं सगळ्याचं खाद्याचं रेट वाढले तर वैरणीचं रेट वाढले तर आणि फक्त दुधाला 42 अजिबात परवडत नाही. 42 रुपये जरी दर असला ना तरीसुद्धा व्यवसाय परवडत नाही. आपण जर असं विकतची वैरण खाद्य सगळ्याचा विचार केला आणि नवीन गाय घेणाऱ्याला नाही परवडणार, कारण का जुनं ज्याच्याकडे गाय आहेत ना त्याला परवडते, पण नवीन व्यवसाय करणाऱ्याला नाही बरं का परवडत. तर खरंच माझं आज तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही तुम्ही ना आत्ता तरी निदान 1-6 महिना तरी गाय घेऊ नका आणि 2 लाखाच्या रेटची तर गायच घेऊ नका. वाटलंच तर कालवड घ्या, ती कालवड लहानाची मोठी काढा. थोडा वेळ लागेल, तुम्ही म्हणसाल कालवड घेतल्यावर दूध कसं चालू होणार, वेळ लागेल, थोडा लागू द्या, पण लॉसमध्ये जाण्यापेक्षा वेळ लागलेला कधीही चांगलं बघा असं मला तर वाटतंय. तर मग बघा तुम्हाला कसं वाटतंय, थोडासा विचार करा माझ्या ह्या बोलण्यावर. आणि तर चला मी आज छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ती पण मला नक्कीच कमेंट करून कळवत जावा आणि योग्य आहे का चुकीचं आहे ते पण मला तुम्ही सांगा, कारण का मी आज कधीच व्हिडिओमध्ये असं सांगितलं नाही, पण आज पहिल्यांदा सांगते, कारण का तर रेट वाढले तर म्हणून सांगते. तर चला माझा मनापासून ना माझ्या सर्व ताईला आणि दादांना श्री स्वामी समर्थ.